उदारा सर्व एवैते स्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् मनोनी आपुलाल्या हिताचे लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परिमीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. ओवी नंबर 119 ते 126 पर्यंत भगवंताने ज्ञानी भक्ताविषयीचं जे प्रेम काय असतं भगवंताचं ते सांगितलेलं आहे. मनोनी आपुलाल्या हिताचेनी लोभे, लोभे इच्छेने, मद आवडे तोही भक्त झोंबे, झोंबे म्हणजे झगडतो. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. वालभे शब्दाचा अर्थ होतो प्रेम. अर्थ पहा की मनोनी आपुलाल्या हिताचे निलोभे, जे भक्त आहेत ते आपल्या आपल्या हिताच्या इच्छेने मद आवडे तोही भक्त झोंबे. मला म्हणजे भक्त काय करतो तर माझी भक्ती करतो, झोंबे म्हणजे झगडतो, माझी भक्ती करतो पण कशासाठी? आपल्या आपल्या हिताच्या इच्छेने, आपल्या आपल्या इच्छित असणारं फल प्राप्ती होण्यासाठी. मग कदाचित कोणी दुःख निवृत्तीसाठी, कदाचित कोणी ज्ञान प्राप्तीसाठी जिज्ञासू भक्त, कदाचित अर्थार्थी म्हणजे द्रव्य प्राप्तीसाठी तो भक्त भगवंताची काय करतो? भजन करतो. परी असे काही भक्त असले तरी देखील मीच करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. मीच करी वालभे, वालभे म्हणजे प्रेम, की ज्याचं माझ्यावर पूर्णपणे निस्सीम प्रेम आहे असाही एक भक्त आहे ज्याला आम्ही ज्ञानी भक्त असं म्हणतो. पाहे पादुभतेयाची आशा जगची धेनुसी करीतसे फासा परी दोरेविन कैसा वत्साचा बळी. पाहे पा अर्जुना असं पहा की दुभते याची आशा, दुभते याची आशा, आशा म्हणजे इच्छेने, दूध प्राप्त होण्याच्या इच्छेने जगची धेनुसी फासा करीत असे. हे संपूर्ण जग धेनू, धेनू म्हणजे नुकतीच प्रसवलेली गाय, त्या गायीचं दूध काढण्यासाठी लोक त्या गायीला काय करतात? फासा करतात म्हणजे बहाळा घालतात दूध प्राप्त करण्यासाठी. परी पण असं असलं तरी दोरेविन कैसा वत्साचा बळी. वत्साचा बळी दोरेविन कैसा म्हणजे वत्स म्हणजे वासरू, त्या वासऱ्याचा जो बळकटपणा आहे तो दोरा वाचून आहे. म्हणजे काय? त्या गायीचं ते वासरू त्या गायीला बहाळा घालत नाही तरी देखील ती गाय त्या वासरासाठी दूध ठेवते. जरी या मानवाने किती प्रयत्न केला तरी ती पाना चोरते आणि वासरासाठी ठेवते. का बरं? की ती त्या गायीच्या दृष्टिकोनातून ते वासरू अतिशय त्याच्यावर त्या गायीचं काय आहे? प्रेम आहे. का प्रेम आहे? तर त्या वासराचं सुद्धा त्या गायीविषयी तेवढंच प्रेम आहे. नवे नवे ते वासरू गायीशिवाय दुसऱ्या कोणत्या वस्तूला व्यक्तीला जाणतच नाही. सांगतात बघा माऊली, काजे तनु मन प्राणे ते अनिकही काहीची नेने देखत साते म्हणे हे माय माझी. ते जे त्या गायीचं वासरू आहे त्याचं त्या आपल्या मातेविषयी, आईविषयी, गायीविषयी कसा निस्सीम भाव असतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. काजे तनु मन प्राणे, तनु म्हणजे शरीर, मन आणि प्राण. शरीराने, मनाने आणि प्राणाने ते अनेक काहीच नेणे आणि काही दुसरं जाणतच नाही एकट्या गायीशिवाय. देखत साते, साते म्हणजे पाहिल्याबरोबर, त्या गायीला पाहिल्याबरोबर म्हणे हे माय माझी, ही माझी माय आहे, ही माझी माता आहे. म्हणजे गायीशिवाय त्याच्या चित्तामध्ये, त्या वासराच्या चित्तामध्ये दुसरा विषयच नसतो. आणि म्हणून ती गाय ते वासरू बहाळा घालत नाही तरी देखील त्या वासरासाठी पाना चोरून ठेवते. त्याप्रमाणे परमात्म्याकडे, परमात्म्याचं भजन अनेक भक्त करतात.
परंतु कोणी कशाची इच्छा करतो, कोणी कशाची इच्छा करतो, कोणी कशाची इच्छा करतो. पण ज्ञानी भक्त तोही भगवंताची भजन करतो, परंतु तो ज्ञानी भक्त भगवंत सांगतात की तो मला अत्यंत प्रिय आहे. का की बाकीचे जे भक्त आहे त्यांच्या दृष्टिकोनातून जरी वेगवेगळ्या वस्तू असल्या, पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून फक्त मीच एक आहे, त्याला माझ्याशिवाय दुसरं काहीच नको आहे, आणि म्हणून मी त्या ज्ञानी भक्तावर पूर्णपणे प्रेम करतो. ते येणे माने अनन्यगती, म्हणून धेनुही तैसीची प्रीती, या लागे लक्ष्मीपती बोलिले साचे. या 2-3 ओळ्या या सारे एकत्रच आहे, 20, 21, 22. ते म्हणजे ते वासरू. येणे माने या रीतीने अनन्यगती म्हणजे अन्य काही जाणत नाही गायीशिवाय, म्हणून धेनुही तैसीची प्रीती, आणि म्हणून ती गाय, ती धेनू सुद्धा त्या वासराविषयी त्याच मापाने त्याच पद्धतीने काय करते, प्रेम करते. या लागे लक्ष्मीपती, लक्ष्मीचा पती असणारे भगवान श्रीकृष्ण साचे बोलेले, अशा रीतीने ते बोलले. हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. भगवंत म्हणतात, ठीक आहे, ज्ञानी भक्त तर मला अत्यंत प्रिय आहे, त्यात काही वाद नाही. असं असलं तरी पण मग बाकीचे भक्त काय एकदम उपेक्षणीय आहे का, असं पण नाही. हे असो मग म्हणितले, जे का तुझं सांगितले, ज्या भक्ताच्या बाबतीत अर्जुना मी तुला सांगितलं, ते देखील भक्त आम्हा भले पडियंते, आम्हाला चांगल्या रीतीने आवडतात. बाकीचे भक्त आवडत नाही असं नाही. मग परी जाणून या माते, जे पाहो विसरले माघवते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. पण परी माते जाणून या, जे मागवते पाहो विसरले. भगवंत म्हणतात की माते म्हणजे मला जाणल्यानंतर, अनेक त्या भक्तापैकी एक भक्त असा आहे की तो भक्त मला जाणतो, माझ्या स्वरूपाची ओळख करून घेतो, आणि मला जाणल्यानंतर काय होतं, मागवते पाहो विसरले. मागवते म्हणजे एकदा का पुढे भगवंताकडे त्याची वृत्ती झाली तर तो भगवत स्वरूप होतो. त्यानंतर पाठीमागं असणारे देह, इंद्रिय, संसार याकडे त्याचं लक्ष राहत नाही. मागं बघण्याचं तो विसरून जातो, विसरले. कशा रीतीने, तो ज्ञानी भक्त पूर्णपणे माझाच झालेला असतो, देह इंद्रियादिकाची सुद्धा त्याला आठवण राहत नाही. ती ही गोष्ट माऊली दृष्टांत देऊन सांगतात की जैसे सागरा येऊनी सरिते, जैसे सरिते सागरा येऊनी मुरडावे ठेले. सरिता म्हणजे नदी, सागर म्हणजे समुद्र. ती नदी एकदा का समुद्राला येऊन पोहोचली, समुद्रात मिळाली, तर पुन्हा ती म्हणत नाही की मी हरिद्वार पासून आले होते, परंतु मला पुन्हा एकदा हरिद्वारला जाऊन बघून येऊ द्या, असं ती नदी म्हणत नाही. एकदा मिळाली, पूर्ण तद्रूप झाली, पुन्हा मागं फिरणं नाही. त्याप्रमाणे ज्ञानी भक्त जो आहे की ज्याने एकदा का माझ्या स्वरूपाला जाणलं, मीच आहे असा त्याचा निश्चय झाला की पुन्हा देह इंद्रियादिकाचं त्याला भानही राहत नाही. तैसे अंतकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतिती गंगा मजमिनली, तो मी हे काय बोली फार करू. माऊली सांगतात, भगवंत सांगतात की तैसी त्याप्रमाणे अंतकरण कुहरी जन्मली. कुहरी या शब्दाचा अर्थ आहे गुहा, गुफा, गुहा. पर्वतामध्ये, डोंगरामध्ये कधी कधी गुहा असते ना. अंतकरण रूपी गुहेमध्ये जन्मली. काय जन्मली, जयाची प्रतिती गंगा मजमिनली. प्रतिती गंगा, प्रतिती म्हणजे ज्ञान रूपी गंगा, की ज्याच्या अंतकरण रूपी गुहेमध्ये ज्ञान रूपी अनुभव रूपी गंगा उदयाला आली, आणि ती गंगा मजमिनली. मजमिनली म्हणजे मला येऊन प्राप्त झाली. तो मी हे काय बोली फार करू. माऊली म्हणतात किंवा भगवंत माऊलीच्या मुखातून म्हणतात की तो ज्ञानी भक्त, त्याला माझा तरी मी कसं म्हणू. माझा म्हणणं हे सुद्धा दोषावं ठरेल, कारण माझा शब्दाचा प्रयोग त्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल केला जातो की जी आपल्यापासून भिन्न असते. मग तो भक्त माझा नाही, तो मी तो मी. हे तर काय शब्दाने सांगू बरं, किती सांगू, सांगता येण्यासारखं सुद्धा नाही. तो आणि मी आता वेगळा राहिलोच नाही. तो मी हे काय बोली, ही बोली फार करू. शब्दाने कसं विस्तार करून सांगू, अर्थात सांगता येत नाही.
एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलू. माऊली सांगतात एरवी ज्ञानिया जो म्हणजे ज्ञानी भक्त जो म्हणतात ना तो केवळ माझे चैतन्याची, चैतन्य म्हणजे माझा आत्मा आहे, माझं स्वरूप आहे, पूर्ण तो माझं स्वरूपच आहे, माझ्याहून तो आता वेगळा नाहीच. ही गोष्ट बोलता येण्यासारखी नाही आहे. हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो, जे बोलता येण्यासारखं नाही तेही बोलून दाखवावं लागतं की तो मीच आहे, मीच तो आहे, माझ्याहून तो आता भिन्न राहिलेलाच नाही. पुढे बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावून आला पाडी सद्वासनेचिया. कदाचित कोणी म्हणेल अहो एवढा मोठा तो ज्ञानी भक्त देवा की ज्याला तुम्ही आपलं स्वरूपच म्हणत आहात, एवढी मोठी भक्ती त्याने त्याच्या जीवनामध्ये कशा रीतीने साध्य केली बरं? त्याची कोणती ती साधना आहे, काय त्याचा अनुभव आहे, तो आम्हाला सांगा. आणि म्हणून माऊली ओवी नंबर 127 पासून तर 137 पर्यंत ज्ञानी भक्ताची जी साधना आहे आणि ज्ञानी भक्ताची जी अनुभूती आहे त्याचं वर्णन करतात की त्याने कशा कशा रीतीने साधना करून तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचला याचं प्रतिपादन चालू आहे. की जे तो विषयाची दाट झाडी, विषयरूपी दाट जंगल, इंद्रियांचे विषय, माझी त्यामध्ये त्या जंगलामध्ये वनामध्ये काम क्रोधांची साकडी, साकडी म्हणजे संकट, काम क्रोध हेच जणू काय त्यात आहे, हिंस्र पशु आहे, संकट आहेत. पण चुकावोनी आला, सद्वासनेच्या पहाडी चुकावोनी आला. त्या ज्ञानी तो ज्ञानी झाला, एकाएकी झाला नाही तर अनेक जन्मामध्ये त्याने काय केलेली आहे, साधना केलेली आहे. तर सर्वात पहिलं काय की त्या विषयांपासून बाजूला झाला, म्हणजे इंद्रियांचा निग्रह त्याने केलेला आहे. त्या विषयरूपी दाट झाडीमधून पुन्हा आणखीन काम क्रोध हे जे उत्पन्न होतात हे जण हिंस्र पशु आहे त्याच्यापासून सुद्धा तो बाजूला राहिला आहे. तसा त्यांनी अभ्यास केला आहे. यम नियम प्राणायाम वगैरे मनोनिग्रह इंद्रिय निग्रह हे सारं त्याने पूर्वी केलेलं आहे. आणि हे सारं करून म्हणजे विषयाची दाट झाडी काम क्रोधरूपी संकट चुकावून तो पुढं आला. पुढं कोटपर्यंत आला, सद्वासनेच्या पाडी, पाडी म्हणजे पहाडावर डोंगरावर, सद्वासना, सद्वासना म्हणजे सदिच्छा, त्याला सदिच्छा उत्पन्न झाली आणि सदिच्छा रूपी डोंगरावर तो येऊन पोहोचला. आणि मग पुढे काय केलं, मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माच्या वाटा, अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलोनी. आणि मग नंतर म्हणजे सदिच्छा रूपी पहाडावर आल्यानंतर मग हे सुबटा, सुबटा म्हणजे हे अर्जुना, साधू संगे तो साधूच्या संगतीत राहू लागला. आणि एकदा का सदिच्छा झाली तरच मनुष्य साधूंच्या संगतीत जातो. जोपर्यंत सदिच्छा अंतःकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंत साधूच्या संगती प्राप्त होत नाही. साधूच्या संगतीत तो आला आणि एकदा का साधूच्या संगतीत आला तर वाईट कर्म करण्याची इच्छा होत नाही. मग तो काय करतो तर सत्कर्माच्या उजू वाटा करू लागला. समजा की सत्कर्म, सत्कर्म म्हणजे वेदविहित निष्काम कर्म तो करू लागला. उजू वाटा, उजू म्हणजे सरळ, वाटा म्हणजे मार्ग, तर निष्काम कर्म रूपी सरळ मार्गाने तो चालू लागला. अर्थात आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्माचं अनुष्ठान त्याच्याकडून घडू लागलं. पण हे घडत असताना काही निषिद्ध कर्म सुद्धा त्याच्याकडून घडत होते का? नाही. मग अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलोनी, सत्कर्माच्या उजू वाटा पुढच्या विषय संदर्भ आहे. तर अप्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे निषिद्ध कर्म. आव्हाटा म्हणजे आडमार्ग, निषिद्ध कर्मरूपी जे आडमार्ग आहे ते डावलोनी, डावलोनी म्हणजे ते बाजूला सारून सोडून, आणि सत्कर्म निष्काम कर्मरूपी सरळ वाटेने तो चालू लागला. अशी त्याने अनेक जन्मामध्ये साधना केलेली आहे. या ओळीचा संबंध पुढच्या ओळीशी पण आहे. आणि जन्मशतांचा वाहतवणा, तेवी आस्तेच्या नलेची वाहना,
तेत फळ हेतूचा उगाना कवनू चाळी. आणि जन्मशतांचा वाहात वणा. जन्मशत, शत म्हणजे शेकडो जन्म, अनेक जन्म, त्यामध्ये वाहतवणा. वाहत म्हणजे त्याने प्रवास केला आहे. कसा की मागच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे अप्रवृत्तीचा वाटा डावलोणी सत्कर्माच्या सरळ वाटेने अनेक जन्मोजन्मी त्याने प्रवास केला. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहून वेदाने सांगितलेल्याप्रमाणे अनेक निष्काम कर्माचं अनुष्ठान त्याने अनेक शेकडो जन्मामध्ये केलेलं आहे. तेवी पण ते करत असताना आस्थेच्या वाहना न लेची. ते वेदविहित कर्म करत असताना आस्था म्हणजे फलाशा, तर फलाशेच्या वाहना न लेची. वाहन म्हणजे पायातलं पायदान, चप्पल आहे की नाही. थोडक्यात काय की फलाशा रूपी वाहना त्याने कधी धारण केल्याच नाही. तात्पर्य साधूच्या संगतीमध्ये राहून निष्काम वेदविहित निष्काम कर्माचं अनुष्ठान शेकडो जन्मात करत होता. पण ते सर्व करत असताना देखील त्याने त्या फलापासून मला अमुक अमुक विशिष्ट फल मिळावं अशी कधी मनामध्ये धारणा केलीच नाही. ते तर फळ हेतूचा उगाना कवनू चाळी. ज्याने कधी फलाची इच्छा सुद्धा केली नाही, मग अशा अवस्थेत फळ हेतूचा उगाना म्हणजे हिशोब. फळ हेतूंचा म्हणजे अमुक अमुक, आता एक स्वर्गफल आहे आणि त्या स्वर्गफलासाठी अमुक अमुक साधन कारण आहे, अशा प्रकारचा हिशोब कवन चाळी. असा हिशोब कोण करत बसेल की अमुक साध्य आहे स्वर्गादी, त्याचं हे साधन आहे, याचा त्याने विचार कधी केलाच नाही. कारण स्वर्गादी फलाची इच्छाच जर त्याला नाही आहे तर त्याच्या साधनाचा तरी विचार काय म्हणून करायचा. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा रस्ता तरी कशाला विचारायचा. अशा रीतीने तो कर्म निष्काम कर्म करत राहिला शेकडो जन्मांमध्ये. मग पुढे काय, ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. आणि ऐसा अशा रीतीने शरीर संयोगाच्या राती म्हणजे रात्र, शरीर संयोग म्हणजे देह तादात्म्य. तर देह तादात्म्य रूपी रात्रीमध्ये माझी मध्ये सडिया आयती धावता. सडिया म्हणजे एकटा म्हणजे सर्व संघाचा परित्याग रूप तयारीने तो धावत होता. तात्पर्य काय, शेकडो जन्मांमध्ये निष्काम कर्माचं अनुष्ठान करत होता, फलाची इच्छा बिलकुल धरलेली नव्हती. परंतु हे जरी होत असलं तरी देह तादात्म्य मात्र सुटलेलं नव्हतं. तर ते देह तादात्म्य रूपी रात्र त्याच्याजवळ होती आणि त्यामध्ये तो मात्र बाकीचा सर्व संघ परित्याग करून धावत होता, म्हणजे निष्काम कर्माचं अनुष्ठान करतच होता. सडिया म्हणजे एकटा म्हणजे सर्व संघ परित्याग करून अशा तयारीने तो धावत होता. मग असं करत असताना अनेक जन्म गेल्यानंतर जेव्हा त्या सत्कर्माचा परिपाक होतो त्यावेळेस मग कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. कर्माचा क्षयरूपी पहाती म्हणजे उजाडती पहाट झाली. अशी पहाट त्याच्या जीवनामध्ये, पहाट म्हणजे सकाळची वेळ, तर अशी पहाट त्याच्या जीवनामध्ये उदयाला आली, उजाडली की त्याच्या साऱ्या कर्माचा काय झाला, क्षय होत आलेला आहे. आणि साऱ्या कर्माचा क्षय होत येतो त्याच वेळेस गुरुप्राप्ती, योग्य बुद्धी, योग्य संप्रदाय, ज्ञान होऊन मग पुढे मोक्ष स्वरूपापर्यंत तो जातो. तर कर्मक्षय रूपी उजाडती पहाट त्याच्या जीवनात आली. मग पुढे काय घडलं, तैसीची गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेत साम्याची वृद्धी उघडली तयाची दृष्टी. तैसीच त्याप्रमाणे गुरुकृपा उखा उजळली. उखा शब्दाचा अर्थ आहे उष्यकाल. उष्यकाल म्हणजे कोणता काल की सूर्य अगदी उदय होण्याचा थोडासा पूर्वकाल, त्याला म्हणतात उष्यकाल. त्याच्या अगोदर असते पहाट. अगोदर त्याच्या जीवनामध्ये कर्मक्षयरूपी पहाट आली, पहाट नंतर उष्यकाल येतो आणि उष्यकाल नंतर ऊन पडतं. असा हा क्रम आहे. तर या रूपकानुसारच त्याच्या जीवनात कसं कसं घडतं हे सांगतायत बघा. तर गुरुकृपा, तर सर्वात अगोदर कर्मक्षयाची पहाट झाली, नंतर गुरु प्राप्त होऊन गुरुची कृपारूपी उष्यकाल त्याच्या जीवनामध्ये आला. गुरुकृपा उखा उजळली, उष्यकाल आला. नंतर ज्ञानाची ओतपली पडली. ओतपली शब्दाचा अर्थ आहे कोवळं ऊन.
आणि नंतर गुरुची कृपा झाली, गुरुने उपदेश केला आणि त्याला थोडासा ज्ञान झालं. मग ज्ञानाचं जणू काय कोवळं कोवळं होऊन त्याच्या जीवनात आलं, ओतपली पडली. तेच मग त्या अवस्थेत साम्याची वृद्धी उघडली, तयाची दृष्टी साम्याची वृद्धी उघडली. आणि मग त्या पुरुषाच्या दृष्टिकोनातून दृष्टीमध्ये साम्याची म्हणजे ब्रह्मात्मैक्याची वृद्धी शब्दाचा अर्थ ऐश्वर्य, उघडली म्हणजे प्रगट झाली. त्याच्या दृष्टीमध्ये साम्य अर्थात ब्रह्मात्मैक्य रूपी ऐश्वर्य त्याला प्राप्त झालं. आहे की नाही? गुरुकृपा झाली, गुरुकृपेचा उष्यकाल आला, ज्ञानाचं कोवळवून पडलं, ते ज्ञान दृढ झालं आणि साम्याची वृद्धी त्याच्या दृष्टीमध्ये उघडली, प्रगट झाली. मीच वासुदेव आहे, मीच परमात्मा आहे. देहतादात्म्य विसरून तो परमात्मा स्वरूप झाला. अर्थात ब्रह्मात्मैक्याची म्हणजे साम्याची सर्व ठिकाणी तो आपल्याच स्वरूपाला पाहणे हीच आहे साम्य. आणि अशा रीतीचं जे साम्य रूपी समृद्धी ऐश्वर्य त्याच्या जीवनामध्ये प्रगट झालं. तेवी जयाकडे वास पाहे, तेवता मीची तया एक आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. ते वेळी अशा वेळी म्हणजे काय वा की ज्याला मीच संपूर्ण परमात्मा ओतप्रोत भरलेलो आहे अशा रीतीने साम्य दृष्टी रूपी ऐश्वर्य जेव्हा प्राप्त झालं ते वेळी जयाकडे वास पाहे म्हणजे जिकडं जिकडं त्याची दृष्टी जाईल तेवता मीच तया एक आहे. मग त्याला माझ्या स्वरूपाहून अतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही. अथवा किंवा निवांत राहे, निवांत जरी बसलेला असला तरी निवांत जरी आहे तरी तया मीची म्हणजे तो बसलेला असो, चालताना असो, बोलताना असो, काही व्यवहार करताना असो, सर्व ठिकाणी त्याला माझीच दृष्टी आहे. माझ्याहून त्याला दुसरं काही दिसतच नाही. हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचोनी नाही. जैसे सवाय जळडोही बुडाल्या घटा. तर तो त्याला ओतप्रोत मीच कसा असतो त्या ज्ञानाच्या दृष्टीमध्ये ही गोष्ट माऊली दृष्टांतपूर्वक सांगतात की हे असो अनेक काही तया ज्ञानी पुरुषा सर्वत्र मी वाचूनी नाही. माझ्याशिवाय त्याला दुसरं काहीच नाही आहे. कसं की जैसे जळडोही घटा बुडालिया, सबाह्य जळडोही घटा बुडालिया. बघा घट आहे, घट म्हणजे मडकं आणि जळाचा डो आहे पाणी. तो घट त्या पाण्यामध्ये टाकला, पाण्यात टाकला म्हणजे नुसतं पाण्यावर ठेवला तो तरंगला असं नाही, त्याच्यातही पाणी भरलं आणि तो पाण्यात सोडून दिला तर त्या पाण्यामध्ये बुडालेला जो घट आहे त्या घटाच्या आत पाणी आहे की नाही? आत पाणी आहे आणि बाहेर तनी पाणी आहे. सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर, बाह्य सहित आत. जसं पाणीच पाणी आहे त्या घटाच्या, पाण्याशिवाय त्या घटाला दुसरं काहीच नाही, त्याप्रमाणे तो जो ज्ञानी पुरुष आहे त्याला हे सारं तो दिसत असलं त्याला जगत, तरी जगत पाहत असताना त्याची दृष्टी मात्र माझ्या स्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर असते. असं आहे. तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी. हे सांगिजेल बोलवरी तैसे नोव्हे. माऊली सांगतात की तैसा त्याप्रमाणे वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे तो मज भीतरी, तो म्हणजे तो ज्ञानी महात्मा माझ्यात आहे आणि मी तया आतू बाहेरी, पण मी त्याच्या आतही मी आहे आणि त्याच्या बाहेरही मीच आहे. हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे म्हणजे बोलवरी म्हणजे शब्दाने, ही गोष्ट शब्दाने सांगता येईल अशी नाही, कारण त्याची जी मनोवृत्ती आहे ती तशी आहे. जसं उदाहरण देतात ना की साखर एखाद्याला खायला दिली आणि विचारलं साखर कशी आहे? साखर कशी आहे? साखर गोड आहे, पण ती गोड म्हणजे नेमकी कशी आहे हे सांगता येण्यासारखं नाही, त्याला खाऊनच पाहावं लागेल. त्याप्रमाणे त्या ज्ञानी महात्म्याची जी स्थिती आहे की ज्याला आत बाहेर माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, त्याचं वर्णन शब्दाने करता येण्यासारखं नाही. म्हणून असो हे इया परी तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आपू विश्व. म्हणून हे इया परी असो, हे आता असू द्या, तो देखे ज्ञानाची वाखारी, वाखारी म्हणजे भांडार, तो जणू काय ज्ञानाचंच भांडार पाहत आहे. तेने संसरलेनी करी आपू विश्व,
त्याने त्या ज्ञानीपुरुषाने संसरलेनी म्हणजे त्या ज्ञानाच्या दृष्टीने आपू ईश्वकरी, आपू ईश्वकरी म्हणजे पूर्ण विश्व हे आपणच भरलेलो आहोत अशी त्याचा अनुभव किंवा अशी त्याची दृष्टी असते आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. काय त्या ज्ञानी महात्म्याचा निश्चय असतो, त्याच्या निश्चयाचं या ठिकाणी प्रतिपादन करतात की मी वासुदेव तत्वता या म्हणण्याप्रमाणे हे समस्त श्री वासुदेव, हे समस्त दिसणारं भूतकालातलं भविष्यकालातलं परोक्ष असणारं प्रत्यक्ष असणारं हे संपूर्ण जे जगत आहे शरीरादिका सहित हे संपूर्ण काय आहे, वासुदेवच आहे म्हणजे परमात्माच आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. ऐसा प्रतिती रसाचा भाव ओतला, प्रतिती म्हणजे अनुभव, असा अनुभवरूपी रसाचा भाव, या भावाने तो परिपूर्ण आहे. म्हणून भगवंत म्हणतात असा आहे म्हणून, अशा त्याच्या वृत्तीची स्थिती आहे म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. आणि म्हणून जो ज्ञानी भक्त म्हणून म्हणतात ना तो साऱ्या भक्तामध्ये राव आहे. राव म्हणजे राजा, राजा म्हणजे साऱ्या भक्तामध्ये तो श्रेष्ठ आहे आणि तोच ज्ञानी आहे. जयाची प्रतितीच्या वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. जयाच्या प्रतितीच्या वाखारा, प्रतिती म्हणजे अनुभव, वाखार म्हणजे भांडार, की ज्याच्या अनुभवरूपी भांडारामध्ये, वाखारा भांडारामध्ये चराचरा पवाडू होय, चर आणि अचर, स्थावर आणि जंगम, चल अचल असणारे सारे वस्तू व्यक्ती पदार्थ ह्या साऱ्यामध्ये काय सावर जंगमात्मक अखिल विश्वाचा तो काय होतो, पवाडू होय. म्हणजे पवाडू होणे म्हणजे समावेश होणे. संदर्भ कसा की ज्याच्या प्रतितीच्या वाखारा म्हणजे ज्या ज्ञानी पुरुषाच्या अनुभवरूपी भांडारामध्ये संपूर्ण स्थावर जंगमात्मक असणार जे अखिल विश्व, त्या अखिल विश्वाचा त्याच्या त्या ज्ञान भांडारामध्ये समावेश होतो. तात्पर्य हे विश्व विश्वरूपाने किंवा आपल्याहून भिन्न रूपाने त्याला राहत नाही, तर हे सर्व तो वासुदेवच होऊन जातो, परमात्मा स्वरूप होऊन जातो आणि साऱ्याला तो परमात्मा स्वरूपच पाहतो, अशी त्याची दृष्टी आहे. पण असा जो महात्मा आहे अर्जुना धनुर्धरा, तो महात्मा दुर्लभ अति. पण अशा निश्चयापर्यंत पोहोचलेला जो महात्मा आहे तो फार दुर्लभ आहे. अति म्हणजे आहे असो. पुढे येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी ते आशा तिमिरे दिठी मंद झाले. आतापर्यंत ज्ञानी महात्म्याच्या बाबतीत बोलत आले भगवंत, त्याची अनुभूती साधना सांगितली. आता या ओवीपासून म्हणजे ओवी नंबर 138 पासून तर 149 पर्यंत अज्ञानी लोक आणि अज्ञानी लोकांची उपासना कशी असते याचं वर्णन माऊली करत आहेत. येर बहुत जोडती किरीटी, किरीटी म्हणजे अर्जुना, हे अर्जुना येर, येर म्हणजे त्या ज्ञानी पुरुषाला सोडून बाकीचे. येर बहुत जोडती, बहुत जोडती म्हणजे भरपूर जण आहेत की जे माझं भजन करतात, पण त्यांचं भजन कसं आहे की जयांची भजने भोगासाठी. त्यांचं भजन कसं आहे, भोगासाठी आहे. म्हणजे ती त्यांची इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी ते काय करतात, भजन करतात. मग म्हणून ते जे असे ते आहे अज्ञानी लोक की जे आशा तिमिरे दिठी मंद झाले, आशा त्यांनी धरलेली आहे भजन करत असताना. आणि आशा रूपी तिमिर, तिमिर म्हणजे नेत्राचा दोष आहे, दिठी म्हणजे दृष्टी, तर त्यांच्या दृष्टीमध्ये जणू काय आशा तिमिर म्हणजे आशा नावाचा दोष बसलेला असल्यामुळे ते मंद झाले, ते मंद आहेत. भजन करतात चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं भजन हे माझ्यासाठी नसून आपली आपली इच्छा पूर्तीसाठी आहे, लौकिक पदार्थ प्राप्तीसाठी आहे. कोणी द्रव्यासाठी करत असेल, कोणी पुत्रासाठी करत असेल, कोणी स्वर्गासाठी करत असेल, कोणी प्रतिष्ठेसाठी करत असेल, कोणी 10-20 लाखाची गाडी प्राप्त व्हावी त्यासाठी करत असेल. पण त्यांचं जे भजन आहे ते जयांची भजने भोगासाठी. पुढे कामैस्तैस्तै ऋतज्ञानात्
प्रपद्यन्तेऽन्य देवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया आणि फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा ही तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फळाची हवा हवा हावा हाव हाव आपण म्हणतो ना, लय हाव करतोय. हाव म्हणजे तीव्र इच्छा. तर फळाची त्यांनी काय धरलेली आहे? तीव्र इच्छा धरली. ते भजन करणाऱ्यांनी ज्ञानाला सोडून इतर जे लोक भजन करतात त्यांच्या बाबतीत चालू आहे. आणि हृदयी कामा रिगावा झाला. रिगावा म्हणजे प्रवेश केला. तर त्यांच्या हृदयामध्ये काय केलाय? कामाने प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून झालं काय की तयाची घसनी ज्ञानाचा दिवा गेला. हृदय, ज्या हृदयामधून भगवंताला प्राप्त करता येऊ शकतं त्याच हृदयामध्ये त्यांनी काम धारण केलेलं आहे. त्या हृदयामध्ये कामाचा प्रवेश झालेला आहे. ज्या ठिकाणी ज्ञानाची ज्योत लागणार होती त्या ठिकाणी काम आला आणि कामाच्या घासण्याने, कामाच्या झपाट्याने तो जो ज्ञानाचा दीप लागणार होता तो जणू काय मालवल्या गेला त्यांच्या जीवनामध्ये. ते सांगितले की तयाची घसणी, घसणी म्हणजे संसर्गाने, त्या कामाच्या संबंधाने ज्ञानाचा दिवा गेला. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. ऐसे अशा रीतीने उभयता अंधारी पडले. उभयता म्हणजे या दोन गोष्टीने ते बिचारे भक्त अंधारात पडले. कोणत्या दोन गोष्टीमुळे? एक तर विषयाची इच्छा, काम, आणि दुसरी गोष्ट त्यामुळे झालेला ज्ञानाचा लोप. या दोन गोष्टीमुळे जणू काय ते भक्त भजन करताना दिसतात पण ते बिचारे अंधारात पडलेले आहेत, अज्ञानात आहेत. आणि म्हणून असं झाल्यामुळे पासीची माते चुकले. म्हणजे भगवंत म्हणतात की माते चुकले, मला चुकले. मग माझ्यापासून ते दूर आहेत का? नाही, एकदम जवळ. मी एकदम त्यांच्या जवळ आहे. इतका जवळ आहे की माझ्या इतका जवळ त्यांच्याजवळ दुसरा कोणीच नाही. तरी सुद्धा ते माते चुकले म्हणजे मला प्राप्त करू शकत नाही. का? की ते अंधारात पडले. कशाच्या अंधारामध्ये? की काम आणि ज्ञानाचा लोप झाला त्यामुळे. आणि मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आणि ते माझ्यापर्यंत यायला पाहिजे होते, माझा रस्ता त्यांना सापडला नाही आणि मग ते वेगळ्याच रस्त्याला लागले. कोणत्या रस्त्याला लागले? की देवतांतरा मग सर्व भावे अनुसरले. देवतांतरा म्हणजे मला भगवंत म्हणतात की मला सोडून बाकीच्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ते पूर्णपणाने सर्व भावे त्या त्या देवाचं भजन करू लागले. आधीची प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजते. कसं कसं ते इतर देवतांचं भजन करतात वगैरे सारा खुलासा माऊली स्वतःच करतायत बघा. तर ते विचारे त्यांच्याविषयी खंत आहे की आधीची प्रकृतीचे पायिक, जीव हा अगोदरच कसा आहे? प्रकृतीचा काय आहे? पायिक आहे. पायिक म्हणजे दास आहे. प्रकृती म्हणजे ही देह इंद्रिय वगैरे प्रकृती, परा प्रकृती अपरा प्रकृती गेलं ना मागं. तर अगोदरच हे काय जीव काय असतो? प्रकृतीचा पायिक आहे, सेवक आहे, देह इंद्रियाच्या मागं लागणारा आहे. आणि वरी त्याशिवाय आणखीन भोगा लागितव रंक, आणि भोग प्राप्ती करण्यासाठी तर ते रंक झाले. रंक, रंक म्हणजे दीन झाले. मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती. आणि मग त्या लोलुपत्वाने, लोलुपत्व म्हणजे लालसा आहे की नाही? कारण भोग प्राप्त व्हावा अशी त्यांची इच्छा झालेली आहे, काम त्यांच्या हृदयात आलेलं आहे. तो काम ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ते दीन झालेले आहेत. आणि त्या लोलुपत्वेमुळे, त्या लालसेमुळे कौतुकाने ते कसं अन्य देवाचं भजन करतात पुढे सांगणार. कैसेनी भजती, कसं भजन करतात पहा. कवणीत्या नियम बुद्धी कैस्या हन उपचार समृद्धी का अर्पण यथा विधी विहित करणे. कवणीत या नियम बुद्धी. मग ते देव अन्य देवतांची काय करतात? उपासना करून लागतात आहे की नाही? कवणी नियम बुद्धी. मग कोणत्या त्या नियम बुद्धी? त्या नियम बुद्धीला घेऊन, नियम घेऊन तसं व्रत धारण करून ते अन्य देवतांची काय करतात? पूजा करतात, अर्चना करतात. कैस्या हन उपचार समृद्धी. उपचार समृद्धी म्हणजे जसं शास्त्रात सांगितलेलं आहे
तंत्र आगम त्यामध्ये ज्या ज्या रीतीने क्रिया सांगितली आहे की अमुक इच्छा जर तुम्हाला असेल तर ती इच्छा प्राप्त होण्यासाठी अमुक देवतेला तुम्ही अमुक पद्धतीने तिचं काय करा, उपासना करा, तिचं भजन करा, तिला अमुक अमुक द्या, डाळबट्टी द्या, तिथं मग 4 पायाचं द्या वगैरे वगैरे काय सांगितलं असेल ते. असं शास्त्र सांगत नाही, परंतु लोक आपल्या इच्छेने आपली जिभेची लालसा पूर्ण करण्यासाठी देवाला पुढं करून 4 पायाचं 2 पायाचं कापतात. ते सर्वथा चुकीचं आहे. का अर्पण यथाविधी विहित करणे, यथाविधी अर्पण विहित करणे. यथाविधी म्हणजे जसं शास्त्रामध्ये उपचार सांगितलेले आहे त्या पद्धतीने विहित करणे. विहित म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मग ते शोधतात की भाई आम्हाला हे प्राप्त करायचं आहे, अमुक देवतेची उपासना करायची आहे, ती कशी कशी करावं लागेल. जर कळालीच नाही तर मग ती बाबा लोकांकडे जातात. हो आम्हाला असं असं पाहिजे, हो मग या देवाची कशी उपासना करावं लागेल, काय काय लागेल साहित्य जरा लिहून द्या बरं वगैरे सांगा बरं, सारं विचारतात. चला पुढे. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलं श्रद्धां तामेव विददाम्यहम्. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाचे चाडपुरी पुरवतामी. सांगतात पै जो जे देवतांतरी, जो भक्त ज्या अन्य अन्य देवतेंची काय करतो, उपासना करतो, भजन करतो. भजावयाची चाड करी, चाड म्हणजे इच्छा, भजन करण्याची इच्छा करतो. तयाची त्या त्या भक्ताची ती इच्छा ते चाड पुरी म्हणजे पूर्ण करणारा पुरविता मी. तयाची ते चाड पुरी म्हणजे पूर्णपणे पुरविता मी आहे. भगवंत म्हणतात ती इच्छा सुद्धा पूर्ण करणारा कोण आहे, त्या त्या देवतेच्या माध्यमातून मीच आहे. मग पण देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही भाव ते ठाई वेगळाला धरी. पण देवो देवी मीच पाही, पूर्ण देवामध्ये देवीमध्ये मीच एक सच्चिदानंद घन परमात्मा व्याप्त आहे हा निश्चय त्या भक्ताजवळ नसतो. देवो देवी मीच पायी हाही निश्चय त्याशी नाही, हा निश्चय त्याशी नाही. आणि मग ते ठाई वेगळाला भावधरी, त्या त्या ठिकाणी म्हणजे त्या त्या विग्रहाच्या ठिकाणी त्या त्या देवतेच्या ठिकाणी तो भक्त वेगवेगळा काय करतो, भाव धरतो. मंगळवाराला तर कोणती देवी, कोणती तरी देवी येते, देवीची उपासना करतात. शुक्रवाराला तर आंबट चालत नाही त्या देवीला, त्या देवीची उपासना काय, संतोषी मातेचा उपवास आहे की नाही, करा हरकत नाही. पण या साऱ्या रूपांमध्ये सच्चिदानंद घन असणारं जे चैतन्य परमात्मा तो मीच व्याप्त आहे अशी भावना त्याची नसते ना, त्याची संकोचित वृत्ती असते आणि म्हणून तो फसतो. असं आहे. सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. मग तिया श्रद्धायुक्त ते तिचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. मग तिया म्हणजे त्या देवतेचे श्रद्धायुक्त ती तिचे जे उचित आराधन ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. म्हणजे त्या त्या देवतेची आराधना उपासना ती सिद्ध होईपर्यंत त्या ठिकाणी तो काय करतो, वर्तन करतो, वर्त लागे. ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे परितेही सकळ निपजे मजस्तव. ऐसे अशा रीतीने जेने जे भाविजे म्हणजे ज्या भक्ताने ज्या फळाची इच्छा करावी ते फळ त्याला प्राप्त होतं. परितेही सकळ निपजे मजची स्तव. पण भगवंत म्हणतात त्या भक्ताला ते फळ जे प्राप्त होतं ना ते सुद्धा माझ्यामुळेच खरं प्राप्त होत असतं. अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि
परिते भक्त माते निनती जे कल्पने बाहेरी न निगती म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. परंतु असं असणारे ते भक्त माते निनती म्हणजे माझ्या स्वरूपाला जाणत नाही. का जाणत नाही? की त्यांनी जी कल्पना करून ठेवलेली आहे, त्यांचं जे मर्यादित विश्व आहे त्याच्या बाहेर ते येत नाही. त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही आहे असं वाटतच नाही आणि म्हणून ते त्यातच गुंतून राहतात. आणि म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. म्हणून अंतवंत कल्पित फळा पावती. कल्पित म्हणजे इच्छित नाशवान फळाला ते प्राप्त होतात. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचेची साधन येर फळ भोग तो स्वप्न नावभरी दिसे. किंबहुना असं जे भजन आहे ते संसाराचंच साधन आहे आणि येर फळ भोग तो स्वप्न नावभरी दिसे. येर म्हणजे इतर असणारा स्त्री धन पुत्र स्वर्ग वगैरे हा जो फलभोग आहे तो सुद्धा स्वप्नाप्रमाणेच आहे. नावभरी दिसे म्हणजे क्षणभर दिसणाऱ्या स्वप्नाप्रमाणे आहे. हे असो परवते मग हो का आवडते परी यजी जो देवतांते तो देवत्वासीची ये. हे असो हे म्हणजे त्या फळाचा मिथ्यापणा असू द्या, परवते असो बाजूला ठेवा. मग हो का आवडते परी यजी जो देवता ते तो देवत्वासीचे. जो त्या देवतांचं यजन करतो तो मेल्यानंतर त्या देव शरीरालाच काय होतं प्राप्त होतो, पण माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाही असं भगवंत सांगतात. पुढे येर तनुमन प्राणी जे अनुसरले माझी आची वाणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. आता या 150 ओळीपासून पुढे अज्ञानी लोक शाश्वत तत्वापासून वास्तविक तत्वापासून दूर राहतात आणि म्हणून भगवंत थोडीशी खंत व्यक्त करतात. पहा, येर तनुमन प्राणी. येर म्हणजे वरच्याला सोडून अज्ञानी भक्ताला सोडून जे ज्ञानी भक्त आहे ते निष्काम भक्त जे आहे ते तनु मन प्राणी. तनु म्हणजे शरीर मन आणि प्राण. शरीर मन आणि प्राणाने जे माझ्याची वाहनी अनुसरले म्हणजे जे माझ्याच उपासनेला लागले ते देहाच्या निर्वाणी म्हणजे देह गेल्यानंतर नाशानंतर मीच होती. ते बाकीचे भक्त जसं देह पडल्यानंतर त्या देवतेला प्राप्त होतात तसा जो तनु मन प्राणाने माझीच सेवा करतो माझ्या स्वरूपाला जाणतो तो मेल्यानंतर माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हे ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत देव बोलले. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् परीतैसेन करिती प्राणिये वाया आपुल्या हिती वाणिये जे पोहताती पानिये तळहाती चेनी. वरच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे माझीच सेवा माझीच भक्ती करायला पाहिजे. परी प्राणिये तैसे न करती आणि वाया विनाकारण आपुल्या हिती वाणीये आपल्या हितामध्ये काय करतात वाण आणतात म्हणजे तोटा करून घेतात. कसं की जे तळहातीची पाणी पोहताती तळहातात घेतलेल्या पाण्यात जसं पोहणं आहे मर्यादित आहे तसं सकाम कर्म करून परिच्छिन्न देवाच्या शरीराने काय होतात ते नाशवंत भोगालाच प्राप्त होतात. आणि म्हणून त्यांचं जे भजन आहे ते तळहातावरच्या पाण्यात पोहण्यासारखं आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि मणी तरी आठविजे थिल्लोरद काते. नाना म्हणजे किंवा अमृताच्या सागरी बुडीजे. एखादा व्यक्ती आहे ना अमृताच्या सागरामध्ये पडला बुडू लागला आणि मग त्याने तोंडाला घट्ट मिठी मारून घेतली. तोंडा वज्र मिठी म्हणजे घट्ट मिठी ठेवलेली आहे आणि मनी तरी आठविजे आणि मनात तो आठवण करतो खूप तहान लागली हो थोडं जर पाणी भेटलं असतं बरं झालं असतं. मनी आठविजे थिल्लोर दकाते. थिल्लर म्हणजे डबक्यातल्या पाण्याची काय करतो आठवण करतो. पण अरे बाबा थोडंसं तोंड उघड ना त्याच्यामुळे काय होईल. हे ऐसे कासया करावे जे अमृती रिघोनी मरावे ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. पण त्याने अमृतात पडलेल्या माणसाने ऐसे कासया करावे असं का बरं करावं तोंडाला पक्की मिठी मारून घ्यावी. जे अमृती रिगोनी मरावे काय म्हणावं त्याला. आता अमृतात प्रवेश केलेला आहे आणि अमृतात प्रवेश करून त्याने मरावं. वा रे वा धन्य झाली बा त्याची. हे सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. त्यापेक्षा अमृत होऊन अमृत म्हणजे मरण रहित होऊन अमृतामध्ये का बरं त्याने राहू नये. राहायला पाहिजे पण राहत नाही खंत व्यक्त करतात. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाव्या नुहावे.
वरच्या दृष्टांताला घेऊन सिद्धांत सांगतात की त्याप्रमाणे अज्ञानी लोक फळ हेतूचा पांजरा म्हणजे पिंजरा फलाशा धरतात अज्ञानी लोक, आणि फल हेतूचा पांजरा घेऊन धनुर्धरा म्हणजे अर्जुना फळ हेतूचा पांजरा सांडून या, फळाची आशा सोडून मग त्यांनी काय करायला पाहिजे? अज्ञानी भक्तांनी फळाची आशा न धरता प्रतिती पाखी, प्रतिती म्हणजे अनुभव, पाखी म्हणजे पंख, अनुभव रूपी पंखाने चिदंबरा गोसाव्या नोहावे. गोसावी का होऊ नये बरं? कुठे? चिदंबरा म्हणजे अनुभव रूपी पंखाने, चित हेच अंबर म्हणजे सच्चिदानंद घन परमात्मा, त्यामध्ये त्याने गोसावी म्हणजे स्वामी का होऊ नये? अर्थात त्या आपल्या स्वरूपाला त्यांनी का जाणू नये? पण ते जाणायचं तर बाजूला ठेवलं, फळाशेचा पिंजरा घेतलेला आहे आणि त्यातच ते विचारे अडकलेले आहेत. वरच्या दृष्टांताप्रमाणे लावून घ्या. जेत उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसा रजोडे, आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा. की अनुभवरूपी पंखाने ते जर चिदंबरात आले तर जेत उंचावलेनी पवाडे म्हणजे ज्या चैतन्यरूपी आकाशामध्ये त्यांनी जर उंच झेप घेतली तर सुखाचा पैसार जोडे, सुखाचा पैसार म्हणजे विस्तार त्यांना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आपुलेनी सुरवाडे म्हणजे सुखाने उडोये ऐसा, मग तो आपल्या मनछंदाने आपल्या आनंदात जीवनमुक्त अवस्थेत तो राहू शकतो. पण तसं ते करत नाही हो. तया उमपा मापका सुवावे, मत अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्धासता का निमावे साधनवरी. तया उमपा, उमपा म्हणजे अमर्याद असणारं स्वरूप चैतन्य, त्याला माप का स्वावे, त्याला माप का घालावं म्हणजे त्याला मर्यादित का करावं, संकुचित करून त्या विशिष्ट देवतेची भावना करून तेवढ्या पुरतंच का मर्यादित राहावं. मत अव्यक्ता व्यक्त का मानावे, वस्तुता मी भगवंत म्हणतात मी तर अव्यक्त आहे म्हणजे निराकार आहे, आणि अव्यक्त असणाऱ्या मला व्यक्त रूपाने मानतात, मानत का नाही पण तेवढ्या पुरतंच मानतात, हे त्यांचं चुकतं. सिद्ध असतं का निमावे साधनवरी, आणि मी सिद्ध आहे हो. अहो प्राप्त करायला म्हणजे प्राप्त करायची गरजच नाही, तुम्हीच मी आहे, तरी सुद्धा ते साधनवरी निमावे का निमावे, साधनाला घेऊन का त्याच्यात मरावं असं खंत. परी हा बोलू आगवा, जरी विचारी जतसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोज वेगा. परी पांडवा हा आगवा बोलू, जरी विचारी जसे याचा जर विचार केला तर तरी विशेष या जीवा न चोज वेगा. विशेष म्हणजे बहुत करून या जीवांना म्हणजे या अज्ञानी प्राण्यांना न चोज वेगा, यांना समजत नाही, यांच्या लक्षात येत नाही. काय करू बरं? नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः, मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. काजे योगमाया पडुळे, जे झाले आहाती आंधळे, न देखती माते. काजे अज्ञानी लोक योगमाया पडळ म्हणजे पडदा, ते योगमाया म्हणजे मायारूपी पडद्याने हे आंधळे झाले आहाती. म्हणून प्रकाशाची निधी हे बळे, प्रकाश म्हणजे ज्ञान, देह म्हणजे अंग, बळ म्हणजे सामर्थ्य, तर ज्ञानाचं अंगरूपी सामर्थ्याने मातेनं देखती म्हणजे ज्ञानस्वरूप असणारा मी आहे, अशा ज्ञानरूप अंग मी आहे, अशा सामर्थ्याने अशा स्वरूपाने ते मला पाहत नाहीत. का तर मायेने ते आंधळे झालेले आहेत. यरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे, पाहे पा कवनु जळ. यरवी मी नसे, मी ज्या ठिकाणी नाही अशी कोणती वस्तू आणि कोणती जागा आहे बरं? पाहे पा कवन जळ, कोणतं पाणी रसे रहित आहे, कोणतं पाणी रसा वाचून आहे. अर्थात प्रत्येक पाणी म्हणलं की पाण्याचा गुण आहे रस, गुण गोविंदा सोडून नसतो, आणि म्हणून पाणी म्हटलं त्यात रस असतोच. त्याप्रमाणे मी कुठं नाही बरं? मी तर सर्वत्र व्यापक आहे, पण तशी त्या अज्ञानांची दृष्टी नाही. काय करू रे अर्जुना? पवन कवना तेन शिवेची, आकाश केन समायेची, हे असो एकमीची विश्वा आहे. पवन म्हणजे वारा, कवनातेन शिवेची कोणाला स्पर्श करत नाही बरं. किंवा दुसरा दृष्टांत, आकाश केन समायेची, के म्हणजे कोठे, आकाश कोठे बरं सामावलेलं नाही, अर्थात सर्वत्रच आहे. हे असो
हे दृष्टांत दिले. असो मीच एक विश्वी आहे, मीच एक या पूर्ण विश्वामध्ये भरून उरलेलो आहे, पण ते अज्ञानी लोक मला जाणत नाही, परिच्छिन्न बुद्धी घेऊन परिच्छिन्नच राहतात आणि मेल्यानंतर त्या देवतेला प्राप्त होतात. हेच त्यांचं चुकतं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते